सर, काही लोकांचं वजन वाढल्यामुळे वजन कमी करण्यासाठी किंवा वजन वाढू नये ह्यासाठी तूप खाणं बंद करतात. तर अशा वेळेस तूप खाणं कितपत योग्य आहे? पण तूप हा फार महत्त्वाचा घटक आपल्या आहारामध्ये असतो. आयुर्वेद तुपाला इतकं महत्त्व देतं, की आयुर्वेदामध्ये क्लिअर कट लिहिलंय, म्हणजे एक फनी लँग्वेजमध्ये सांगतात आयुर्वेद, की तुमच्याकडे जर पैसे नसतील तर कर्ज काढून तुम्ही तूप खावा, खावा. एवढं महत्त्व तुपाचं आपल्या शरीरासाठी आहे. तर तुपाचं जर तुम्ही प्रोडक्शन बघितलं तयार कसं होतं, तर 25 ते 30 लिटर दुधापासून 1 किलो तूप तयार होतं. म्हणजे तेवढ्या दुधाचा तो अर्क आहे. तर हे तुपाचं गुणधर्म काय आहे? तर आपले जे सांधे असतात, जॉइंट्स असतात, त्याच्यामध्ये सायनोव्हिल फ्लुइड असतं, म्हणजे वंगण असतं. ते वंगण तयार करण्यासाठी आणि ते तसं मेंटेन ठेवण्यासाठी झीज होऊ नये म्हणून सांध्यांची तूप फार महत्त्वाचं आहे. तूप हे आहारातलं पाचक आहे, म्हणजे जेवण पचवतं ते. तुम्ही बघितलं असाल की पुरणाची पोळी जी पचायला जड असते, हरभरा पचायला जड असतो, तर त्यावेळी तुम्हाला तूप लावूनच खावा म्हणून सांगतात. अशाच प्रकारे तूप जे पाचक आहे त्यासोबतच तूप हे त्वचेला पण तजेलदार करतं. त्वचेच्या जे काही पेशी असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला ओलावा ठेवायचा आहे, मॉइश्चर जर ठेवायचा आहे, तर त्या त्वचेच्या पेशींमध्ये ते ओलावा ठेवून तुमची त्वचा तजेलदार ठेवते. हां, हे योग्य आहे की जास्त प्रमाणात खाणं योग्य नाही. तर डाएटच्या नावाखाली वजन कमी करण्यासाठी तूप टोटली सोडणं हे चुकीचंच आहे. त्याला तुम्ही मॉडरेट लेव्हलला ठेवू शकता. म्हणजे तुमचं वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे आणि त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट शरीरावर व्हायलेत, तर तुम्ही रोज 1 चमचा तरी तूप खावा, कशाही कुठल्याही माध्यमातून. समजा तुमचं वेट मेंटेन ठेवायचं आहे, तर सकाळी आणि संध्याकाळी 1-1 चमचा जरी तुम्हाला तूप खाल्ला, तर जेवण पचतं आणि तुमचं वजन वाढत नाही. आणि त्यांना असं सांध्यांचे प्रॉब्लेम आहेत किंवा ज्यांचं पचन थोडंसं कमी आहे, तर त्या लोकांनी प्रत्येक वेळी म्हणजे नाश्ता, दुपार जेवण आणि रात्री जेवणामध्ये 1-1 चमचा तूप हे वापरलंच पाहिजे. तूप खावा, तुपाचं महत्त्व चांगलं आहे. हां, अति प्रमाणात खाणं हे चुकीचं आहे, पण त्या जेवढं मी सांगितले प्रमाण, तेवढं प्रमाणात जर खाल्ला, तर तुमच्या शरीराला त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल.